नमस्कार, SGTV नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सागर, आज आपण बारामती तालुक्यातील मूर्ती मोडवे येथे आहोत आणि मूर्ती मोडवे गावामध्ये ज्या सूरज चव्हाणची ओळख अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झाली। सूरज चव्हाण हा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जीवावरती मोठा झाला आणि ज्या दिवशी बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणची एंट्री झाली त्या बिग बॉसमुळे सूरज चव्हाणला महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामधून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतोय। तर आज आपण मूर्ती मोडवे गावामध्ये आहोत आणि त्याची बहीण आपल्यासोबत आहे। आपण त्याच्या बहिणीकडून सूरजविषयी माहिती जाणून घेणार आहोत। ताई, सूरज हा अतिशय सो कष्टाने पुढालेला व्यक्ती आहे। तुम्हाला बहीण म्हणून काय वाटतंय? गर्व वाटतं त्याच्याबद्दल आम्हाला की इतक्या म्हणजे संघर्ष करून मोठा झालेला आहे, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पोचलेला आहे, तर आम्हाला गर्व वाटतं। सूरज हा टिकटॉक स्टार झाला। टिकटॉक मध्ये बंद पडलं, त्यानंतर सूरज काय काम करत होता? टिकटॉक बंद पडल्यावर म्हणजे लगेच म्हणजे फेमस झालं त्यावेळेस, इकडं तिकडं कामाला जायचं आणि कोंबड खतावर कामाला जायचा, परत गावंड्याच्या हाताखाली कामाला जायचा, म्हणजे जे लागण ते काम करायचं। म्हणजे इथं एकच काम असं नाही की तेच काम केलं पाहिजे। सूरज विषयी अजून काय माहिती सांगाल? सूरज हा अतिशय भोळ्या स्वभावाचा आहे। त्याला म्हणजे त्याचा स्वार्थ हा त्याला कळतच नाही कसलाच। त्याच्याकडं किती मोठा झाला होता तरी पण त्याला लई जणांनी फसवलेलं आहे, हे केलं ते केलं, बरेच जणांनी त्याचा फायदा घेतलेला। त्याला बऱ्याच जणांनी फसवलं म्हणून आम्हाला आता वाटतं त्यांनी कुणाचं ऐकावं नाही, आपल्या पायावर त्याने उभं राहावं, त्याच्याच मनात त्याने करावं। सूरज चव्हाणला महाराष्ट्रातून प्रत्येक घराघरातून सध्या लोक वोट करतायत, त्याविषयी काय आव्हान कराल? महाराष्ट्रातल्या लोकांना एवढंच आव्हान आहे की असंच प्रेम त्याला देत राहा, असंच वोट करत राहा। तुमच्या वोटिंगमुळेच आज इथपर्यंत पोचलेलं आहे। आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ता चौथ्या आठवड्यापर्यंत पोचेल म्हणून। तुमचं मनापासून आभार। ताई, मूर्ती मोडवे गावामध्ये जी समोर देवी आहे त्या देवीचा आशीर्वाद सूरज चव्हाणला मिळाला। तो असं बिग बॉसचे सर त्याच्याकडे आले होते, तर तो असा म्हणाला की मी यात्रा झाल्यानंतरच बिग बॉसच्या घरात येईल, तर त्याविषयी काय सांगाल? त्याला देवीवर म्हणजे आमच्या पर्यायावर खूप श्रद्धा आहे त्याची देवीवर। आणि आता म्हणला होता म्हणजे मला यायचंच नाही बिग बॉसच्या घरात, कारण आमची 7 महिन्यांनी त्याच वेळेस तुमचा शो चालू होणार आहे आणि मग मला नाही जमणार यायला। ते सर म्हणजे आपण यात्रा झाल्यावर जाऊ असं तसं। मग ते आले एक आठवडाभर, त्यांनी आधी एक आठवडा आधी मिटिंगला नेलं त्याला, सगळ्यांशी बोलायला हे करायला। मिटिंग झाल्यावर परत ते म्हणले आणून सोडतं, दुसऱ्या दिवशी आणून सोडलं आणि नंतर मग म्हणजे त्याचं खातं हे काढून घ्या सगळं। मग खातं काढलं, आम्ही दोघांचं जॉईंट काढलेलं आहे, आता कोणी फसवू नये म्हणून। आणि आता सगळ्यांना ते सांगणार आहे त्याच्या खात्यावर म्हणजे अकाउंटवरच जाय डायरेक्ट पैसे सोडायचे, तेव्हा त्याचं हे करायचं। आणि काढलं मग यात्रा होती आमची 23 तारखेला। मग 24 तारखेला सर न्यायला आले, म्हणलं लगेच मला न्यायला येते असं तसं। म्हणलं जा 2 दिवस आधी, आणि 2 दिवस आधी गेला ना 28 तारखेला तर शो चालू झाला। ज्या टिकटॉक रील स्टार सूरज चव्हाण अनेक वेगवेगळे व्हिडिओ बनवायचा आणि तो अपलोड करायचा, त्यामध्ये टिकटॉक स्टारमध्ये ज्या व्यक्तींनी सूरज चव्हाणला देशाच्या किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं त्या बाची आपल्यासोबत आहेत, तिच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया। ताई नमस्कार, आणि तुझं नाव काय त्याबद्दल काय सांगाल? माझं नाव मानसी।
म्हणजे मामाला खूप मदत केली व्हिडिओ काढायला, म्हणजे व्हिडिओ सोडायला, ह्याला खूप मदत केली. व्हिडिओ काढून तुझा मामा अतिशय साधा भोळा व्यक्ती होता. तू त्याला कशा प्रकारे मदत करायची किंवा तो व्हिडिओ काढताना तुझ्या आवडीचा एखादा व्हिडिओ काय सांगतील त्याबद्दल? काढकी म्हणजे मी पण काढलाय व्हिडिओ, मी पण त्याच्यावर नाचते व्हिडिओ. मी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि आम्ही दोघांनी एक सोबत व्हिडिओ काढला आहे. आणि मी त्याला एका नाही मदत म्हणजे फोन धरायचे असेल. ताई, सूरजच्या बालपणाविषयी आपण काय माहिती द्याल? सूरज मी म्हणजे आमच्या भागात वय म्हणजे फक्त माझ्या 2 वर्षाने लहान आहे, एवढं काही बालपण नाही, पण आम्ही खेळायचो, भांडणं करायचो. सूरज हा अख्ख्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये रील स्टार झाला आणि सूरज हा अतिशय साधा भोळा आहे. तर त्याचं बालपण कसं झालं त्याबद्दल काय सांगाल? त्याचं बालपण म्हणजे मला म्हणजे लहानपण नाही जास्त आठवत, पण आता माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आम्ही दोघं एक संगत खेळायचो, भांडणं करायचो, म्हणजे आमच्या दोघात भांडणं लागायची. आई माझे तर म्हणायचं आई माझी, मी म्हणायची माझी. परत नंतर आम्ही पवायला जायचो संगत. आम्ही 2-4 लहान लहान मुलं होतो आमच्या, पवायला जायचो, रानात जायचो, बोरई काढायला. ताई, सूरज हा अतिशय साधा भोळा व्यक्ती आहे. तर तुम्ही किती बहिणी आहात आणि तुमच्या बहिणींमध्ये सूरज हा अतिशय एक भाऊ म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला या बिग बॉसच्या घरामुळे माहिती झाला. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आमच्या सगळ्यात लहान आहे. माझ्या बहिणी म्हणजे 5 बहिणी आहेत आम्ही. सगळ्यात मोठी सविता, 2 नंबर वैशाली, 3 नंबर निर्मला, 4 नंबर गीता आणि 5 नंबर मी सीता आणि सूरज 5 नंबर. ताई, 2-4 दिवसापूर्वी जो रक्षाबंधन सण अतिशय महाराष्ट्रामध्ये उत्साहात घरोघरी साजरा झाला, तर तुम्हाला तुमच्या भावाविषयी आठवण आली का? त्याबद्दल काय वाटतंय? आठवण खूप आली आम्हाला सूरजची, कारण ह्यावेळेस रक्षाबंधनला नव्हता, बिग बॉसच्या घरात होता, पण त्याचं रक्षाबंधन तिथं साजरं झालं ते पाहून आम्हाला खूप आनंद वाटला की आम्ही 5 बहिणी नसताना त्या ताईंनी राखी बांधली. आम्हाला मनाला समाधान वाटलं. या निमित्त तुम्ही त्या ताईचे आभार कसे मानाल? त्या ताईचं एवढंच आभार मान की आम्ही 5 बहिणी नसताना तुम्ही त्याच्या हात रिकामा नाही ठेवला, तुम्ही एवढ्या सगळ्यांच्यात त्याला राखी बांधली. आम्हाला खूप आनंद झाला. सूरजने बिग बॉस मधून ट्रॉफी घेऊन यावे असे तुम्हाला वाटते का? बिग बॉस मधून ट्रॉफी घेऊन यावं असं तर खूप मनापासून वाटतं. सगळ्या महाराष्ट्रालाच वाटतंय की त्यांनी ते ट्रॉफी जिंकूनच यावं. त्यांचं सगळ्या महाराष्ट्राचा त्याला सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे, अख्ख्या गावाचा महाराष्ट्राचा सपोर्ट आहे त्याला. त्यांनी ट्रॉफी घेऊन यावं असं आम्हाला वाटतं. ताई, सूरजला जास्तीत जास्त वोट करावे तुम्ही कशी आवाहन कराल? सूरजला वोट करण्यासाठी एवढेच आवाहन करेन सर्व महाराष्ट्राला की सर्वांनी आतापर्यंत भरपूर वोट केले त्याला, त्यामुळे इथपर्यंत पोचलेला आहे. इथून मोर पण असंच वोट करत राहा, असंच त्याला तुमची माया देत राहा, एवढंच आम्हाला वाटतं. धन्यवाद. सूरज चव्हाणला असा सपोर्ट करत राहा पूर्ण महाराष्ट्राला ही विनंती आहे. सूरज चव्हाणचा खूप अभिमान आहे आम्हा सर्वांना आणि गावाला पण पूर्ण. त्याच्यामुळे आज गाव पण खूप लांबून लांबून लोक ह्या गावात येतात. गाव पण खूप जणांना माहिती झाले त्याच्यामुळं. देवीचा पण त्याला सपोर्ट आहेच, आमच्या सगळ्यांचा पण आहे, पूर्ण महाराष्ट्राचा पण असावा ही विनंती. सगळ्यांनी वोट करा आणि सगळ्यांची इच्छा आहे की त्याने ट्रॉफी घेऊन यावंच आणि आम्हाला पण वाटतं त्याने ट्रॉफी घेऊन यावंच म्हणून. मनापासून सगळ्यांचा धन्यवाद. त्याला वोट पण केलं सगळ्यांनी
नॉमिनेशन झालेला, परत तो येत आतमध्ये पण हे होतं, सगळ्यांचा वोट पण त्याला सपोर्ट पण आहे फुल.